Hello students. In last video we had studied about the importance of soil, that is the uses of soil. the सॉइलच्या युजेस बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. तर आज आपल्याला या चॅप्टरचा शेवटचा पार्ट जो आहे सॉइल टेस्टिंग. सॉइल टेस्टिंग म्हणजे काय, मातीचे प्रॉपर्टीज आपण सगळ्या बघितल्या. तर सॉइल टेस्टिंग का करावी लागतं, सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण, मातीचं परीक्षण केलं जातं. आता मातीचं परीक्षण कशा करता करावं लागतं. वी नो दॅट द सॉइल इज युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. आपला कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त शेती केली जातं आणि शेती करण्याकरता माती जी आहे ही चांगली असणं आवश्यक आहे. चांगली असणं आवश्यक आहे म्हणजे देअर शुड बी द फर्टाईल सॉइल. तर फर्टाईल सॉइल जर असेल तर त्यामध्ये काय होईल, पिकं चांगली येतील. तर मग सॉइल टेस्टिंग कशाला करायचं. सॉइल टेस्टिंग केल्यामुळे आपल्या मातीमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, म्हणजे कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, कोणते न्यूट्रियंट्स आहेत त्याची आपल्याला माहिती मिळतं. कुठले न्यूट्रियंट्स कमी आहेत त्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळतं. त्याचबरोबर आपल्या सॉइलची pH काय आहे ही सुद्धा आपल्याला माहिती होतं. तर सॉइल टेस्टिंग म्हणजे काय आणि सॉइल टेस्टिंगचे उपयोग कोणकोणते आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. वी नो दॅट द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय द सॉइल टेस्टिंग. तर सॉइल टेस्टिंगने काय करतो आपण, वी कॅन डिटरमाइन द प्रपोर्शन ऑफ इन्ग्रेडियंट प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे घटक पदार्थांचं प्रमाण, म्हणजे आपल्या मातीमध्ये कोणकोणते घटक पदार्थ आहेत आणि त्याचं प्रमाण किती आहे हे आपल्याला सॉइल टेस्टिंग मधून कळतं. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग व्हॉट वी हॅव टू टेस्ट, म्हणजे सॉइल टेस्टिंग करतो तेव्हा आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. सॉइल इज एक्झामिन फॉर द कलर, टेक्स्चर अँड द प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. म्हणजे त्या सॉइलचा रंग कसा आहे, त्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं आहे. टेक्स्चर म्हणजे साईज ऑफ पार्टिकल ज्याबद्दल आपण शिकलो ते किती आहे. त्यानंतर प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे त्यामध्ये न्यूट्रियंट्स जे आहेत ते कोणकोणते आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी कळतं. मग सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट अँड टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. आता डिफिशियन्सी म्हणजे काय होतं, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. कुठल्या घटकांची कमतरता आहे, कुठले इन्ग्रेडियंट्स आपल्या मातीमध्ये कमी आहेत ते आपल्याला माती परीक्षण केल्यानंतर, सॉइल टेस्टिंग केल्यानंतर कळतं. आणि जे घटक आपल्या मातीमध्ये कमी आहेत मग त्याकरता आपण कुठली उपाययोजना करायला पाहिजे, कुठले खतं द्यायला पाहिजे, कुठले न्यूट्रियंट्स आपण द्यायला पाहिजे त्या गोष्टीची माहिती आपल्याला होतं. मग सॉइल टेस्टिंग करायच्या वेळेला आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तर सॉइल टेस्टिंग करायच्या आधी आपल्याला सॉइलचं सॅम्पल जे आहे ते कलेक्ट करावं लागतं. मग सॉइलचं सॅम्पल जे आहे ते सॅम्पल कसं केलं जातं. सॉइल सॅम्पल आपल्या शेतामधली माती घ्यायची आणि माती घेतल्यानंतर वरचा कचरा वगैरे काढून घ्यायचं, थोडीशी खालची माती घ्यायची आणि ती माती घेतल्यानंतर यू हॅव टू ड्राईड इट फॉर 8 to 10 days. दॅट इज ड्राईड इट फॉर 8 to 10 days and then you have to sift it through a sieve. म्हणजे ही जी माती आहे, the soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then sifted through a sieve. म्हणजे 8 ते 10 दिवस तुम्हाला ती माती सुकवायची आहे. तर सुकवताना कसं डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ती सुकवायची नाही, तर सावलीमध्ये त्या मातीला 8 ते 10 दिवस ठेवून द्यायचं. म्हणजे आपोआप ती सुकून जाईल आणि त्यानंतर त्या मातीला चांगलं गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर धिस सॉइल इज रेडी फॉर टेस्टिंग. आता ही सॉइल तुमची काय झाली, टेस्टिंग करता रेडी झाली. आता सॉइल टेस्टिंग जेव्हा करतो, सॉइल टेस्टिंग करत असताना 2 गोष्टींची टेस्ट आणखी केली जाते. पहिली pH टेस्ट आणि दुसरा आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. आता pH टेस्ट म्हणजे काय होतं, pHचा अर्थ काय. एक सायंटिस्ट होते, डॅनिश सायंटिस्ट, ज्याचं नाव आहे सोरेनसेन. त्यांनी pH हा कन्सेप्ट समोर टाकला. pH म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन म्हणजे H पॉझिटिव्ह आयन. हायड्रोजन आयनला H पॉझिटिव्ह आयन असं म्हटलं जातं. हे जे आयन्स आहेत, हायड्रोजन आयन जे आहेत, H पॉझिटिव्ह आयन म्हणजे हायड्रोजन आयन्स. तर या हायड्रोजन आयनचं प्रमाण जे आहे ते आपल्या मातीमध्ये किती आहे
त्यावरून त्याची पीएच ठरतं. आणि पीएच वरून आपल्या सॉईल जी आहे, ही माती जी आहे, ही कोणत्या प्रकारची आहे, ॲसिडिक आहे, न्यूट्रल आहे की अल्कलाईन आहे, हे आपल्याला कळतं. आणि त्यावरून मग आपल्या सॉईलमध्ये कोणते पिकं येतील, आपल्या सॉईलची फर्टिलिटी सुपीकता कशी आहे ते आपल्याला कळतं. मग पीएच मेजर करण्याकरता काय केलं जातं, आपली माती आणि पाणी हे मिसळलं जातं, त्यामध्ये 1 पार्ट, 1 भाग पाण्याचा आणि 2 भाग मातीचा, अशा प्रमाणात ते मिश्रण तयार केलं जातं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स असतात. आता आपण लॅबॉरेटरीमध्ये जर आपण टेस्ट करायला घेतली तर आपल्या लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा मातीची टेस्ट करता येतं, पीएचची टेस्ट करता येतं, पीएच पेपर सुद्धा त्या ठिकाणी मिळतो. मग ते इंडिकेटरमुळे आपल्याला पीएच त्या ठिकाणी कळतं. आता जर समजा पीएच जी आहे, पीएच व्हॅल्यू जर तुमची जर असेल लेस दॅन 6.5 म्हणजे 6.5 पेक्षा जर कमी असेल तर त्या सॉईलला म्हटलं जातं ॲसिडिक सॉईल. कोणती सॉईल म्हटलं जातं, ॲसिडिक सॉईल. आणि अशा प्रकारची सॉईल जी आहे ही कशी असतं, फर्टिलिटी या सॉईलची खूप कमी असतं, कारण त्यामध्ये ॲसिडिक घटकं जास्त असतात. आणि जर समजा पीएच जर असेल, पीएच इफ इट इज बिटवीन 6.5 to 7.5 अँड धिस सॉईल इज कॉल्ड ॲज न्यूट्रल सॉईल अँड धिस सॉईल इज फर्टाईल. आणि ही सॉईल कशी असतं, फर्टाईल असतं, ही सॉईल सुपीक असतं. म्हणजे पीएच ही 6 ते 7.5 8पर्यंत चालेल. 6 ते 8च्या दरम्यान जर पीएच असेल तर तुमची माती जी आहे ही फर्टाईल आहे आणि पिकांच्या वाढीकरता योग्य आहे. बट इफ पीएच इज मोर दॅन 7.5 देन इट इज कॉल्ड ॲज अल्कलाईन सॉईल. तर त्या सॉईलला काय म्हटलं, अल्कलाईन सॉईल ऑर बेसिक सॉईल. अल्कलाईन सॉईल किंवा बेसिक सॉईल असं त्याला म्हटलं जातं. आणि ही अल्कलाईन सॉईल जी आहे ही सॉईल सुद्धा पिकांच्या वाढीकरता चांगली नसतं. म्हणजे आपल्या मातीची पीएच किती आहे हे आपल्याला टेस्टिंगवरून कळतं. जर पीएच ही 7.5 किंवा 8 पेक्षा जास्त असेल तर अल्कलाईन आहे, मग त्यामध्ये ॲसिडिक सबस्टन्स आपल्याला टाकावे लागतील. आणि जर पीएच 6.5 किंवा 6 पेक्षा जर कमी असेल तर ती ॲसिडिक आहे, मग त्यामध्ये आपल्याला अल्कलाईन घटकं त्यामध्ये टाकून आपल्या मातीची फर्टिलिटी ही वाढवता येतं. म्हणजे त्यामुळे सॉईल टेस्टिंगमुळे आपल्याला मातीची पीएच करण्याकरता मदत होतं. पीएच बद्दल कळलं असेल तुम्हाला. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट जी आहे ही दुसरी टेस्ट त्या ठिकाणी केली जातं. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट म्हणजे काय होतं, इट कॅन बाय इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वी कॅन नो द presence of different आयन्स इन सॉईल. आपल्या मातीमध्ये वेगवेगळे आयन्स कोणकोणते आहेत, आणखी हायड्रोजन आयनची टेस्ट तर पीएच मध्ये पण आणखी वेगवेगळे कोणते आयन्स आहेत जे आपल्या पिकांच्या वाढीकरता आवश्यक आहेत, ते आहेत का किंवा ते कमी आहेत हे आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्टवरून कळतं. आलं लक्षात. आता आपण बघू कॉजेस ऑफ डिमिनिश ऑफ सॉईल फर्टिलिटी. आता या टेस्टचा काय उपयोग होतो आणि आपल्या जमिनीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता कोणकोणत्या घटकांमुळे कमी. बघा, कॉजेस ऑफ डिमिनिश सॉईल फर्टिलिटी म्हणजे डिमिनिश म्हणजे कमी होणे. जर मातीची कमतरता कमी होण्याची कारणे कोणकोणती आहेत, म्हणजे आपल्या जी माती आहे तिची सुपीकता, फर्टिलिटी म्हणजे सुपीकता कमी होण्याची कारणं कोणकोणती आहेत. आता पहिलं जे रिझन आहे ते आहे सॉईल पीएच लेस दॅन 6 अँड हायर दॅन 8. आताच आपण पीएच बद्दल बघितलं. जर पीएच 6 पेक्षा कमी असेल आणि 8 पेक्षा जास्त असेल तर त्या सॉईलची फर्टिलिटी ही काय होतं, कमी होतं, सुपीकता कमी होतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, पीएच वाढवण्याकरता आपल्याला कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती पीएच वाढवण्याकरता कोणते घटक आपल्याला ॲड करायचे तिची माहिती आपल्याला मिळतं. दुसरं आहे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. जर आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जे आहेत, ह्युमस जे आहे तो जर कमी असेल, ह्युमस कसा तयार होतो, तुमच्या शेतामध्ये झाडांचा पालापाचोळा पडतो, तो पालापाचोळा कुजल्यानंतर मग त्याचं रूपांतर मातीमध्ये होतं आणि त्याच मातीला काय म्हटलं जातं, ह्युमस. त्याचं प्रमाण जर कमी असेल तर ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या मातीमध्ये कमी होतील, त्यामुळे सुद्धा सुपीकता कमी होतं. तिसरं आहे नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जर तुमच्या मातीमधून पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होत नसेल तरी सुद्धा सुपीकता कमी होतं. जास्त जर माती पाणी धरून ठेवत असेल तरी सुपीकता आपली कमी होतं. तिसरं आहे रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. जर एकच एक पीक आपल्या शेतामध्ये जर दरवर्षी घेतलं तर त्यामुळे सुद्धा सुपीकता कमी होतं. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, वी हॅव टू यूज द रोटेशन मेथड ऑफ क्रॉप.
म्हणजे एक पीक यावर्षी घ्यायचं, दुसरं पीक दुसऱ्या वर्षी घ्यायचं, त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढतं. जनरली मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे गहू असेल, बाजरी असेल, त्यानंतर ज्वारी असेल, या प्रकारची पिकं जर घेतली तर जमिनीची सुपीकता कमी होतं. मग एका वर्षी हे पिकं घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला लेग्युमिनस क्रॉप घ्यायचे म्हणजे डायकॉटिलिडॉन घ्यायचे. त्यामध्ये पीनट आहे, मूग आहे, मॉथ आहे, सोयाबीन आहे, पी आहे, लँटील आहे, त्यानंतर बेंगल ग्राम आहे. हे पिकं जर आपण त्यामध्ये घेतली तर सुपीकता वाढतं. कारण हे जे पिकं आहेत हरभरा, मूग, उडीद, त्यानंतर पी, सोयाबीन यांच्या मुळांना गाठी येतात आणि त्या गाठींमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे तुमच्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी वाढवतात. म्हणून मग कपाशी, ज्वारी याचे जर पिकं जर आपण घेतले तर दुसऱ्या वर्षी आपल्याला हे पिकं घ्यायला पाहिजे. लक्षात, मोनोकॉटिलिडॉन्स एक वर्ष आणि दुसऱ्या वर्षी डायकॉटिलिडॉन्स. त्यानंतर कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. जर तुमच्या बोरवेलचं पाणी किंवा विहिरीचं पाणी जे आहे हे सलाईन असेल, त्याच्यामध्ये क्षार जर खूप जास्त असतील आणि त्या पाण्याचा वापर जर तुम्ही जास्त केला तर तुमच्या मातीची सुपीकता कमी होतं. त्याऐवजी ते पाणी वापरायचं नाही किंवा त्याचा वापर हा गरजेपुरताच करायचा. आणि शेवटचं कारण जे आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. जर केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड जो आहे रासायनिक खतांचा आणि कीटनाशकांचा वापर जर जास्त प्रमाणात केला गेला असेल तर त्यामुळे सुद्धा सुपीकता कमी होतं. तर केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स याच्याऐवजी आपल्याला काय कशाचा उपयोग करता येईल? वी हॅव टू यूज ऑर्गॅनिक फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. सेंद्रिय खतं आणि कीटनाशकं याचा वापर जर केला तर जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी वाढतं. तर या ठिकाणी बघा एक दिवस दिसतो तुम्हाला वर्ल्ड सॉइल डे 5 डिसेंबर. 5 डिसेंबर हा दिवस जागतिक माती दिवस म्हणून साजरा केल्या जातो. लोकांना मातीची माहिती मिळावी, तिची सुपीकता कशी असतं, सुपीकता कशामुळे कमी होतं आणि त्याचं महत्त्व, सॉईल इरोजन आपल्याला कसं टाळता येईल अँड व्हॉट एफर्ट्स वी हॅव टू टेक फॉर द कन्झर्वेशन ऑफ सॉईल. आणि माती टिकून ठेवण्याकरता आपण कुठले प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्याला सांगितलेलं आहे की मातीचा वरचा 1 सेंटीमीटरचा थर जो आहे हाच जो आहे याच्यामध्ये सुपीकता जास्त असतं, न्यूट्रियंट्स जास्त असतात आणि तो जर वाहून गेला तर जमिनीची सुपीकता कमी होतं. मग सॉईल कन्झर्वेशन सुद्धा आपण करायला पाहिजे. तर याबरोबर आपण हे चॅप्टर या ठिकाणी संपवलेलं आहे. याची एक्झरसाइज तुम्ही सोडून घ्यायची, बाकीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्कमध्ये देणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग द कम्प्लीट व्हिडिओ.